स्तुती करू की देवाने ही सुंदर वेळ आम्हाला लाभू दिली. परमेश्वर आमची काळजी घेतो, आम्हाला त्याच्या वचनामध्ये चालवितो. आपण स्तुती स्तवनामध्ये जाणार आहोत. आपण जागेवर उभे राहू सगळे. प्रभूनं ही सुंदर वेळ आपल्याला दिली. आपण देवाचे आभार मानू. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो, त्याच्या उपस्थितीमध्ये आम्हाला तो चालवतो. हा दिवस प्रभूनं आपल्याला दिला आहे. प्रियांनो, आनंदित व्हा. स्वतःला प्रभूच्या शांतीमध्ये ठेवा. प्रभूच्या वचनाचं कुंपण आपल्या भोवती सदैव राहू द्या. प्रियांनो, प्रभू सोबत चालत असताना प्रभूला धन्यवाद द्या. स्तुती आपल्याकडून झाली पाहिजे. प्रभूची प्रार्थना करा आणि आनंदित राहा. आपण सर्वजण आनंदित मनाने परमेश्वराची स्तुती करू. जय येशू. जोरात म्हणा, जय येशू. टाळ्या वाजवा. पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा. बाजे के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों
चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। दूसरा गीत गावे अपन, तूने मुझे आगे पीछे घेरे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। आकाश पे चढ़ूं तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊं तो तू वहाँ है। आकाश पे चढ़ूं तो तू वहाँ है, अधोलोक में जाऊं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊँ। तूफान में जाऊं तो तू वहाँ है, लहरों पर चलूं तो तू वहाँ है। तूफान में जाऊं तो तू वहाँ है, लहरों पर चलूं तो तू वहाँ है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हाथ मुझ पर रखे रखा है। तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं, तेरी आत्मा से भाग कर मैं कहाँ जाऊं। यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया, प्रभूचं नाव आपण उंच करूया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए। घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते
झुकते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो। मिलकर हम गाए हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया, ओ हालेलुया। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन, जाएंगे हम उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन। मिलकर हम गाए हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया, ओ हालेलुया। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो। मिलकर हम गाए हालेलुया, ओ हालेलुया, हालेलुया, ओ हालेलुया। शांत राहू, प्रार्थना करूया। हे परमेश्वरा, आज या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल। आमच्या जीवनात तुझी कृपा दे, तुझे आशीर्वाद दे। आम्हाला तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये चालव। हे परमेश्वरा, तू आमची काळजी घेतोस, आम्ही तुझे आभार मानतो। आम्ही तुझ्या वचनात चालावं, तुझ्या आज्ञा स्वतःला ठेवावं। आम्ही आमच्या जीवनात सदैव तुला उंच करावं परमेश्वरा। आज हे वचन प्रभू प्रत्येकासाठी आशीर्वादित कर। वचन ऐकण्यासाठी आलेल्या
आमच्या प्रत्येक भावा बहिणीला तुझा आशीर्वाद दे. परमेश्वर, आज त्यांची अंतःकरणे आनंदाने तू भरून टाक. प्रभू, प्रत्येकाशी तू बोल. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐकवित्या. आमेन. आपण बसूया. देवाचे आभार मानूया आपण की सुंदर वेळ प्रभूनं आपल्याला दिली. प्रियांनो, प्रभूचं वचन आपण आत्मसात करावं. प्रभूच्या वचनाप्रमाणे आपण चालणारे व्हावं. आम्ही आमचं जीवन परमेश्वराच्या वचनामध्ये स्थिर करावं. आम्ही स्थिर व्हावं अशी परमेश्वराची आमच्याबद्दलची इच्छा आहे, योजना आहे. प्रियांनो, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आहे. त्याच्यामध्ये आम्ही चालत आहोत. आम्ही आता स्वतःला त्याच्या वचनामध्ये ठेवलं पाहिजे. त्याचं वचन आमच्या जवळ आहे आणि ज्या वेळेस आम्ही त्याचं वचन पाळतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये स्थिरता निर्माण होते. प्रियांनो, आम्ही देवावर मजबूतरित्या विश्वास ठेवणारे असे बनतो, असे होतो. प्रियांनो, आज आम्ही स्वतःला परमेश्वराच्या वचनात स्थिर जर केलं आहे तर आम्ही त्या विश्वासामध्ये प्रभू सोबत आनंदाने चालत राहिलं पाहिजे. कधी कधी जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग येतील, त्याही वेळेस आपण धीर धरून प्रभूमध्ये आनंदित होऊन चाललं पाहिजे. कदाचित अडचणीचे प्रसंग येतील, आजाराचे प्रसंग येतील. आम्ही विश्वासामध्ये स्थिर असलं पाहिजे. प्रभूवर संपूर्ण मनाने प्रेम करणं, प्रभूवर विश्वास जो आपण ठेवलेला आहे त्या विश्वासात आम्ही स्वतःला वचनामध्ये उभं करणं. प्रियांनो, सर्व प्रकारच्या व्याधी बरा करणारा परमेश्वरच आहे, प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याच्या विश्वासामध्ये स्थिर असं उभं राहावं. परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये कार्य करू द्या. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काम करू इच्छितो. आज या वचनामध्ये आम्ही वाचलं यशाया 40 आणि वचन 27. हे याकोबा,
असे का म्हणतोस? हे इस्रायला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे? प्रियांनो, देवाचं वचन आज आमच्याशी बोलता आहे प्रियांनो, की हे याकोबा, असे का म्हणतोस? हे इस्रायला, असे का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे व माझा न्याय देवाच्या दृष्टीआड झाला आहे? तुला कळले नाही काय? तुला कळले नाही काय? परमेश्वराचं वचन आमच्यामध्ये धीर निर्माण करतं. परमेश्वराचं वचन प्रियांनो आमच्यामध्ये नवीन आशा निर्माण करतं. जर तुम्ही परमेश्वराच्या विश्वासामध्ये आहात तर तुम्ही जगामध्ये आशीर्वादित आहात. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं की तुला कळले नाही काय? तू ऐकले नाही काय? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. प्रियांनो, किती सुंदर वचन. मनुष्य थकतो, परमेश्वर थकत भागत नाही. सदैव तो आमचा सांभाळ करतो, सदैव तो आमच्या बरोबर असतो. आणि म्हणून देवाच्या वचनात तुला कळले नाही का? तू ऐकले नाही का? परमेश्वर हा सनातन देव, परमेश्वर दिगंतापर्यंतच्या पृथ्वीचा उत्पन्न करता, थकत भागत नाही, त्याची बुद्धी अगम्य आहे. थकत नाही. इस्रायलाचा परमेश्वर, आमचा देव थकत नाही. तो आमच्यासाठी, आमच्या बरोबर, आमच्या सोबत स्थिर आमच्यासाठी उभा असतो. थकत नाही. आम्हाला सांभाळतो, रात्री सांभाळतो, दिवसा पण सांभाळतो. जे काम करत असतो त्या कामात तो आमचा सांभाळ करतो. जिथं आम्ही जातो तिथं तो आमच्या बरोबर असतो आणि तो थकत भागत नाही असं देवाचं वचन म्हणतं. आणि 29व्या वचनामध्ये तो भागलेल्या जोर देतो, तो भागलेल्या जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. प्रियांनो, थकलेले, भागलेले, कष्टी, भाराक्रांत, काळजीत असलेले अशा लोकांना परमेश्वर काय देतो? बल देतो, जोर देतो, बल देतो. केवढं मोठं वचन आहे. परमेश्वर बळ देतो, परमेश्वर त्याचं सामर्थ्य देतो. परमेश्वर आपल्या विश्वासदारांना शक्ती देतो, उत्साहित करतो, आनंदित करतो. म्हणून आपण परमेश्वरावर विश्वास ठेवावा प्रियांनो. परमेश्वराच्या आज्ञा पाळाव्यात. प्रत्येक कामकाजाची सुरुवात करत असताना किंवा प्रत्येक गोष्टीची सुरुवात करत असताना, कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना परमेश्वराला स्थान द्यावं, त्याची प्रार्थना करा. तो भागलेल्या जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तुम्ही प्रभूकडून मागावं, तुम्ही परमेश्वराकडून मागावं प्रियानो. आरोग्य मागा, शांती मागा, आनंद मागा,
आणि त्याच्या कृपेमध्ये आनंदित व्हा. आनंदित व्हा. प्रियांनो, परमेश्वर आम्हाला शक्ती देतो. तुम्ही त्याच्या विश्वासात आहात, तो तुम्हाला ज्या ठिकाणात तुम्ही आहात त्या ठिकाणात तुम्हाला तो आशीर्वाद देतो. तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला तो आशीर्वाद देतो. प्रियांनो, देवाने आमच्यासाठी काहीच केलं नाही असं होत नाही. देव आमच्यासाठी सर्व काही करत आलेला आहे. तुम्ही प्रभूच्या प्रीतीत चालत आहात. प्रभूनं तुमच्यासाठी केवढी कृपा केली आहे हे तुम्हाला दिसलं पाहिजे. प्रियांनो, डोळे उघडे करा प्रभूच्या विश्वासामध्ये. उघडे करून परमेश्वराकडे दृष्टी लावा की त्या परमेश्वरानं तुम्हाला कसं आशीर्वादित केलं आहे. प्रियांनो, तुमची दृष्टी कुठं आहे? तुम्ही कुठं पाहत आहात? जगामध्ये तुमच्या योजना काय आहे? प्रियांनो, हे सर्व काही परमेश्वराला माहिती आहे. म्हणून तुम्ही परमेश्वराच्या विश्वासामध्ये स्थिर व्हा आणि आपलं जीवन त्याला समर्पित करा. प्रियांनो, जर तुम्ही थकला आहात तर तो तुम्हाला शक्ती पुरवील, बळ देईल, सामर्थ्य देईल. तुमचे पाय तो ढळू देणार नाही. ज्या परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवला आहे तो परमेश्वर तुम्हाला जगामध्ये ढळू देणार नाही. तुम्ही स्थिर असं उभे राहा. प्रभूनं तुम्हाला सोडवलं. प्रियांनो, सैतानाच्या दास्यातून प्रभूनं तुम्हाला सोडवलं, आशीर्वाद दिला. आता तुम्ही त्याला अंगीकारलं आहे. तुमचे पाय त्याने रोवले आहे. ज्या ठिकाणात तुम्ही आहात त्या ठिकाणात त्याने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. मग तुमचं लक्ष आज कुठं आहे? प्रिया, तुमचं लक्ष प्रभूकडे केंद्रित करा. तुम्ही प्रत्येक जण प्रभूवर विश्वासणारे व्हा. तुमचं लक्ष प्रभूकडे केंद्रित करा. प्रभूनं तुम्हाला सोडवलं, त्या बंधनातून सोडवलं, पापाच्या दास्यातून सोडवलं, यासाठी की तुमच्या जीवनाच्या द्वारे त्याचे गौरव व्हावे. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या विश्वासामध्ये चालत असताना त्याचे आम्ही सदैव आभार मानावेत. तो भागलेल्या जोर देतो, निर्बळास विपुल बळ देतो. तरुण थकतात, भागतात, भर ज्वालीतले ठेचा खातात, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, ते चालतील तरी थकणार नाही. आमेन. किती सुंदर वचन. आज ह्या वचनातून देवबाप तुमच्याशी बोलतो आहे. प्रियांनो, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ज्यांनी परमेश्वराला धरला आहे, आपल्या जीवनामध्ये त्यांनी परमेश्वराला मजबूत असं धरून ठेवलं. त्यांनी विश्वास ठेवला आहे आणि परमेश्वर ह्या वचनाद्वारे त्यांना धीर देतो आहे, सामर्थ्य देतो आहे. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. आजारी आहात, प्रभू तुम्हाला आरोग्य देणारच.
दुःखी आहात, तुमचं सांत्वन तो करणारच. पैशाच्या अडचणीमध्ये सापडले आहात, तो तुम्हाला पाठवून देणार. प्रियांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा, तो तुम्हाला ढळू देणार नाही. तो तुम्हाला त्याच्या विश्वासामध्ये चालवील. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, ते चालतील तरी थकणार नाही. पहा, गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. गरुड कुठं उडतो? आकाशात. कुठं उडतो? खूपच वर. तसंच तुम्ही देखील उंच व्हावं, आशीर्वादित व्हावं, त्यासाठी परमेश्वर तुम्हाला गरुडासारखं चैतन्य देईल, शक्ती देईल, की तुम्ही उंच व्हावं, उंच उडावं. प्रियांनो, जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर आम्हाला जगामध्ये थांबवणारा कोण? परमेश्वर जर आमच्या बरोबर आहे तर जगामध्ये आम्हाला शापित करणारा कोण? ज्याने एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, त्याच्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. त्याने आम्हाला पापाच्या दास्यातून सोडवले, मग आम्हाला शापित करणारा कोण? सैतान. प्रियांनो, घाबरू नका. आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करा. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे तुमची दृष्टी तुम्ही स्थिर करा, की त्याने तुमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. तुम्ही त्याच्या वधस्तंभाकडे आपलं लक्ष स्थिर करा. प्रियांनो, तुम्ही जगात आहात, प्रभूचे म्हणून आहात. तुमच्या केसाला देखील सैतान स्पर्श करू शकत नाही, कारण तुम्ही प्रभूचे आहात. आमेन. प्रियांनो, स्पर्श करू शकत नाही कारण तुम्ही जर विश्वासात आहात. प्रियांनो, त्याच्या विश्वासामध्ये चाला, त्याला आपल्या जीवनामध्ये स्थान द्या. प्रियांनो, आज आपला जास्तीत जास्त वेळ आपण प्रार्थनेत घालवला पाहिजे. आणि प्रभूचं वचन म्हणतं, ते धावतील तरी दमणार नाही, ते चालतील तरी थकणार नाही. प्रियांनो, प्रभूचे लोक धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. आमेन. मग तुम्ही प्रभूचे लोक आहात का? मग तुम्ही नवीन शक्ती संपादन करा. आज तुम्ही देवाच्या वचनामध्ये संजीवित व्हा, नवीन उत्साहाने भरा आणि त्याच्या कृपेत तुम्ही चाला. तुम्ही त्याच्या कृपेत चाला. प्रियांनो, ही सुंदर वेळ परमेश्वरानं आपल्याला दिली आहे. म्हणून स्तोत्र करता स्तोत्र 27 आणि वचन 1 मध्ये म्हणतो की परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. स्तोत्र करता म्हणतो 27व्या स्तोत्रामध्ये की परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे. प्रियांनो, स्तोत्रकर्त्याला याचा अनुभव आला, दाविदाला आपल्या जीवनामध्ये, की परमेश्वरच माझा प्रकाश आहे आणि परमेश्वरच माझं तारण आहे. प्रियांनो, ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे आणि त्या प्रकाशात तुम्हाला त्याने प्रकाशित केलं आहे.
ख्रिस्तानं आपलं रक्त या पृथ्वीवर सांडलं आणि तुम्हाला आणि आम्हा सर्वांना पवित्र केलं. म्हणून प्रियांनो, त्याच्या आज्ञेत स्वतःला ठेवा, त्याच्या वचनात स्वतःला ठेवा. आणि स्तोत्र 27 मध्ये एक वचन पुन्हा आपण घेऊया. वचन 9, तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नको. स्तोत्रकर्ता लिहितो की तू हे परमेश्वरा, तू आपले मुख माझ्या दृष्टी आड करू नको. आपल्या सेवकाला रागाने दूर घालवू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको, मला सोडू नको. एक प्रार्थना करतो, स्तोत्र कर की प्रभू मला सोडू नको, माझा त्याग करू नको. प्रियांनो, प्रभूला तुमची आठवण आहे. तुम्ही जगात आहात, जिथं आहात तुम्ही, प्रभू तुम्हाला ओळखतो. आणि म्हणून स्तोत्र करता प्रार्थना करतो की तू माझं सहाय्य होत आला आहेस. हे माझ्या उद्धारक देवा, माझा त्याग करू नको. प्रियांनो, परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. प्रभू तुमच्यावर प्रेम करतो आहे. परमेश्वर कधीच तुम्हाला सोडणार नाही, त्यागणार नाही. परमेश्वर त्याच्या वचनाच्या कुंपणात आम्हाला चालवतो. प्रियांनो, परमेश्वराच्या वचनात तो आम्हाला चालवतो. म्हणूनच प्रभूचे आम्ही आभार मानावे. प्रभूचे आम्ही आभार मानावे, कारण प्रभू आमच्यावर प्रेम करतो. आणि या वचनामध्ये आम्ही वाचू की 2 कोरिंथीयांस पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. जर तुम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहात तर तुम्ही नवीन झाला. म्हणून स्वतःला नवीन केलेलं, प्रभू मध्ये निवडलेलं, आशीर्वादित झालेलं असं पात्र तुम्ही झाला आहात. तुम्ही नवीन झाला आहात. तुमचं जीवन त्याने नव्याने आशीर्वादित केलं आहे. तुम्हाला त्याने नवीन केलं, नवीन केलं आहे. प्रार्थना करावी, त्याच्या विश्वासात चालावं, आपल्या कुटुंबाला विश्वासात आणावं, प्रार्थना करत राहावी, काम करावे. त्यासाठी प्रभूनं तुम्हाला नवीन केलं, शक्ती पुरवली पुन्हा नव्याने. पवित्र आत्म्याचा अनुग्रह तुमच्यावर त्याने स्थिर केला, नवीन केलं, पुन्हा नवीन. तुम्ही जी पळापळ करता तुम्हाला त्याने नवीन केलं, म्हणून तुम्ही करू शकता. वचनाकडे लक्ष लावा, मी काय बोलतो. तुम्हाला नव्याने त्याने नव्याने उभं केलं. पहा वचनामध्ये, देवाच्या वचनाकडे, बायबल मध्ये पहा. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती. आमेन. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आमेन. बापरे, गरुडासारखं चैतन्य प्रभूनं तुम्हाला दिलं आहे, नवीन केलं, स्थिर केला आहे. पळापळ करावी, धावपळ करावी, प्रभूची सेवा करावी, इतरांना त्याची सुवार्ता सांगावी, प्रभूकडे लोकांना आणावं, देवाचं काम करावं. नवीन झाला आहात.
याचं त्याचं काढायचं नाही. यासाठी नवीन नाही केलाय, त्याच्या सेवेसाठी केलाय. त्याच्या सेवेसाठी केला आहे. तुमच्याकडून त्याची सेवा घडावी, त्याचं कार्य नव्याने व्हावं, त्यासाठी तुम्ही नवीन उत्पत्ती झाला आहात. आमेन. नवीन झाला आहात. मागे तुम्ही आजारी होता, आता नाही आहात. मागं ते तसं झालं होतं, आता नाही आहे. प्रभूनं मार्ग काढला, सगळे आजार निघून गेले. तुमच्या तंबू जवळ, तुमच्या घराजवळ कोणत्याही प्रकारची व्याधी येणार नाही. प्रेषित पाऊल दुसरे करिंथरास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 17 मध्ये म्हणतो की जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. तुम्ही नवीन झाला आहात. प्रभूनं तुम्हाला नवीन केलं. त्याने नवीन केलं. पहिले करिंथरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 11 आपण वाचणार आहोत. पहिले करिंथरास पत्र याचा 6वा अध्याय वचन 11. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झाला. आपण पहिल्या वचनामध्ये वाचलं, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आणि पहिले करिंथ याचा 6वा अध्याय आणि वचन 11 मध्ये आपण वाचलं, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झाला. आमेन. प्रियनो, आज आपण देवाच्या वचनामध्ये मनन करत असताना मत्ती 13 मध्ये 24 ते 30 मध्ये निधनाचा दृष्टांत प्रभूने सांगितला आपल्या शिष्यांना. आता ह्या वचनामध्ये आपण वाचलं की याचे स्पष्टीकरण येशू ख्रिस्त शिष्यांना सांगतो. वचन 36 पासून, मत्ती याचा 13वा अध्याय वचन 36. नंतर तो लोक समुदायाला निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याजवळ येऊन म्हणाले, शेतातल्या निंदनाच्या दाखल्याची आम्हास थोड करून सांगा. 37व वचन. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे. पहा, येशूनं जो दाखला सांगितला, दृष्टांत सांगितला, शिष्यांना तो कळला नाही. मग येशूकडे शिष्य येऊन म्हणाले की प्रभू आम्हाला त्या दृष्टांताचं, दाखल्याचं आम्हाला सांग, समजावून सांग. पहा, पुन्हा आपण वाचूया. त्याने उत्तर दिले की चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. चांगलं बी पेरणारा. शेत हे जग आहे. शेत हे जग आहे. चांगले बी हे राजाचे पुत्र आहे. चांगले बी हे राजाचे पुत्र आहे. निंदक हे त्या दुष्टाचे पुत्र आहे. लक्ष द्या बायबल मध्ये. निंदक हे त्या दुष्टाचे पुत्र आहे. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे. निंदक पेरणारा हा सैतान आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला
की ते पेरणारा वैरी हा सैतान आहे, कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहे. कापणी करणारे देवदूत आहे. जसे निंदन गोळा करून अग्नीत जाळतात, तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील आणि ते सर्व अळखविणाऱ्यांना व अनाचार करणाऱ्यांना त्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील. तेथे रडणे व दात खाणे चालेल. 43 वचन. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहे तो ऐको. आमेन. किती सुंदर आणि कडक उदाहरण प्रभू येशू ख्रिस्त देतात. ज्याला कान आहे तो ऐको. प्रियांनो, आज आम्ही वचनामध्ये स्थिर व्हावं, त्याच्या विश्वासामध्ये स्थिर व्हावं, त्याच्यामध्ये चालत राहावं. प्रभूकडे आपण पाहायचं आणि जगामध्ये चालत राहायचं. स्तोत्र 33 आणि वचन 11 मध्ये देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात. देवबाप ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देईल. आपण प्रार्थना. परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो. तुझी आम्ही स्तुती करतो देवा. आज या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास. आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाचं कुंपण तू दे. तुझ्या शक्तीने आम्हाला तू भर. हे परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात तू चालव. हा आठवडा प्रत्येकासाठी आशीर्वादाचा, शांतीचा असा कर. आम्ही तुझ्या प्रकाशात चालावं, तुझ्या वचनात स्वतःला ठेवावं. तुझ्या बरोबर आम्ही सदैव चालावं. यासाठी आम्हा प्रत्येकाला आज तुझी कृपा दे. हे परमेश्वर, स्तोत्र करता स्तोत्र 33 आणि वचन 11 मध्ये म्हणतो की परमेश्वराची योजना सर्व काळ टिकते. प्रभू, आमच्या जीवनात तुझे आशीर्वाद सदैव राहू दे. आमचं जीवन आनंदाने भर प्रभू. प्रत्येकाला चांगलं आरोग्य दे. शांतीत राख प्रभू. ज्या आजारी आज युट्यूबच्या माध्यमातून संदेश त्यांनी ऐकला आहे, प्रार्थनेमध्ये सहभागी झाले आहेत, त्या सर्व आजारी बहीण भावांना तू स्पर्श कर प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो. बरेच लोक दुःखात, व्याधी, अडचणीत आहेत.
तू सोडव परमेश्वर. प्रत्येकाच्या कुटुंबात तुझी उपस्थिती असू दे प्रभू. आज आम्ही प्रार्थना करतो, प्रत्येकाला शांतीच्या मार्गामध्ये तू चालव. आमचं जीवन आशीर्वादित कर. या आठवड्यात प्रत्येकासोबत तुझा आशीर्वाद असू दे. प्रत्येकाचं कामकाज आशीर्वादाचं असं का. वचनाच्या कुंपणात चालू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन.